चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या चिंतनाला आजपासून आपण आरंभ करत आहोत. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. गेल्या वेळेस आपण 15व्या अध्यायाचं चिंतन काही दिवस केलं, म्हणजे पूर्ण 15वा अध्याय आपण 3-4 महिने त्याचं चिंतन केलं होतं. त्यानंतर 12व्या अध्यायाचं चिंतन करू असं म्हटलं आणि मग मध्येच काय झालं, अनेक विघ्न आले. आता या 9व्या अध्यायाला आपण आज आरंभ करत आहोत. वारकरी संप्रदायामध्ये या 9व्या 12व्या अध्यायाला अतिशय महत्त्वाचं असं स्थान दिलं गेलेलं आहे. तसं तर सर्व संत वाङ्मय हेच आपल्याला काय आहे, आदर्शभूत आहे. पण नित्यनेमामध्ये हे 2 अध्याय जाणून बुजून आपल्या पूर्वजांनी ठेवलेले आपल्याला आढळून येतात की 9वा 12वा 15वा हे रोजच्या वाचनामध्ये असावेत, असा त्यांनी काय केलेलं आहे, एक दंडक केलेला आहे. स्वतःच्या जीवनातही आचरून दाखवून अनेकांकडूनही ते करून घेतलेलं आहे की सर्व वेदाचं सार असलेली जी भगवद्गीता आहे, त्या भगवद्गीतेचंही सार सांगणारा हा काय आहे, 9वा अध्याय आहे. अतिशय महत्त्वाचा असा अध्याय आहे. याचं नाव राजविद्या राजगुह्य योग असं आहे. विद्यानाम राजा, जेवढ्या काही विद्या असतील त्या विद्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेली अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या हीच काय आहे, प्रधान आहे, हीच श्रेष्ठ आहे, हीच जाणणं काय आहे, योग्य आहे. असं विद्यांचा राजा राजविद्या आणि राजगुह्य. आणि या अध्यायामध्ये रहस्य सांगितलेले आहेत. गुह्य शब्दाचा अर्थ आहे रहस्य, जे जाणण्यास काय आहे, कठीण आहे, किंवा सहसा कोणापुढेही प्रकट जे केलं जात नाही त्याला काय म्हटलं जातं, गुह्य. व्यवहारातही अनेक काय असतात, गुह्य गोष्टी असतात. काही अशा गुह्य गोष्टी असतात की त्या काही काळ काही लोकांसमोर प्रकट करता येत नाहीत, पण काही कालांतराने काय केल्या जातात, त्या प्रकट केल्या जातात, काही विशिष्ट लोकांसमोर प्रकट केल्या जातात. काही गोष्टी दीर्घकाळपर्यंत प्रकट करू नयेत, अगदी घरच्यांनाही सांगू नये, अशा काही व्यवहारातील काही गोष्टी असतात त्या त्यापेक्षा अधिक गुह्य. आणि काही गोष्टी मात्र अतिशय काय असतात, गुह्य. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम, तरतम भाम आपण म्हणतो ना. हा जो अध्याय आहे राजविद्या राजगुह्य, गुह्यात गुह्यतरम मया असं म्हटलेलं आहे ना, गुह्यतम. तर मग याच्यामध्ये जे गुह्यतम सांगितलेलं आहे, एक आहे गुह्य म्हणजे गुप्त गोष्ट, सहसा कोणापुढेही प्रकट न करता येणारी गोष्ट. दुसरे आहे गुह्यतर म्हणजे त्यापेक्षा अधिक गुह्य, आणि एक आहे गुह्यतम. तर मग या अध्यायामध्ये कशा कशाचे रहस्याचं प्रकटन केलेलं आहे, कोणती कोणती गुह्य गोष्ट जी आजपर्यंत होती, जी जाणण्यास कठीण होती, सर्वांसमोर ती प्रकट केलेली नव्हती, अशा कोणत्या गुह्य गोष्टीचं प्रकटन या अध्यायात होणार. तर याच्यामध्ये कर्माचं जे रहस्य आहे त्याचंही काय होणार आहे, प्रकटन होणार आहे. उपासनेचं काय रहस्य आहे, त्याचं काय अंतरंग आहे, त्याचं नेमकं वर्म काय आहे, त्याचंही प्रकटन या ठिकाणी होणार आहे. आणि ज्ञानाचं जे रहस्य आहे तेही प्रकट केलं जाणार आहे. तर कर्माचं जे रहस्य असतं त्याला गुह्य आपण म्हणूयात. कर्माचं रहस्य कसं असतं, गुह्य असतं. उपासनेचं भक्तीचं जे रहस्य असतं, वर्म असतं, ते गुह्यतर असतं. त्या कर्माच्या रहस्याला जाणण्यापेक्षा भक्तीचं रहस्य जाणणं काय असतं, अधिक कठीण असतं, ते अधिक गुह्य असतं.
आणि ज्ञानाचं रहस्य मात्र काय असतं, गुह्यतम असतं. ज्ञानाचं नेमकं काय वर्म आहे, काय रहस्य आहे. तुम्ही व्यवहारामध्ये देखील काम करत असताना अगदी रात्रंदिवस भरमसाठ कामच करावं लागतं असं नाही, पण ते वर्म जाणून काम करावं लागतं. मग अगदी अल्पकाळ केलेलं ते काम देखील जर त्याचं रहस्य, त्याचं एक वर्म जाणून जर केलं तर ते अधिक फलदायी आपल्याला ठरतं. आपल्याला दोन्ही प्रकारचे लोक जगामध्ये दिसून येतील, की अत्यंत ढोर कष्ट उपसणारेच लोक आपल्याला दिसून येतील, परंतु फळ मात्र इतकं जेवढी अपेक्षित आहे फळ तेवढं काय प्राप्त होताना दिसत नाही. आणि दुसरे लोक मात्र कष्ट करताना दिसतील, पण इतकी ढोर मेहनत नाही, परंतु चतुराईनं व्यवहार कुशलता त्यांच्याकडे असल्यामुळं कोणत्या वेळेस कोणतं काम करणं उचित आहे. शेतीचं जर उदाहरण घेतलं तर कोणत्या वेळेस कोणतं पीक कोणत्या जमिनीत कोणत्या काळात घेणं आवश्यक आहे याचं जर रहस्य जाणलं आणि ते कष्ट केले तर ते अधिक फळापर्यंत पोहोचलेले आपल्याला आढळून येतात. मग हे जर व्यवहारात घडताना आपल्याला दिसतंय तर परमार्थातही हा नियम काय आहे, लागू आहे. म्हणून या अध्यायामध्ये कर्माच्या रहस्याचंही प्रकटन होणार आहे, की कर्म कसं केलं जावं, कर्माचं रहस्य काय आहे, उपासनेचं काय रहस्य आहे, त्याचं वर्म काय आहे, त्याचं अंतरंग काय आहे, आणि ज्ञानाच्या रहस्याचं तर प्रकटन या ठिकाणी होणारच आहे. राजविद्या राजगुह्य योग नावाचा हा 9वा अध्याय आहे. या 9व्या अध्यायाच्या समाप्तीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मताप्रमाणे पूर्वखंड समाप्त होतो. माऊलींच्या म्हणण्यानुसार या गीतेचे काय आहेत, 2 खंड आहेत, पूर्वखंड आणि उत्तरखंड. 9 अध्यायापर्यंत काय आहे, हा पूर्वखंड आहे, आणि 10व्या अध्यायापासून ज्ञानेश्वरीच्या समाप्तीपर्यंत, गीतेच्या समाप्तीपर्यंत हा काय आहे, उत्तरखंड आहे. म्हणजे पूर्वखंडातील हा शेवटचा असा असलेला अध्याय आहे. याचं वैशिष्ट्य अन्य अध्यायाहून काय आहे, वेगळं आहे. जरी सर्वच अध्याय महत्त्वाचे असले तरी देखील 9वा अध्याय हा सर्वाहून थोडासा काय आहे, आगळा वेगळा असा असलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायामध्ये हा पाठीमागचा आढावा घेत असताना असं सांगितलं, प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलीला योगू विषदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दावन्या. पहिल्या अध्यायात काय सांगितलं म्हटले, अर्जुनाचा विषाद, शास्त्रप्रवृत्ती प्रस्ताव. शास्त्रप्रवृत्ती प्रस्ताव हे जे शास्त्र आहे, गीताशास्त्र, याची प्रस्तावना, हे शास्त्र निर्माण होण्याचं काय कारण असेल हे फक्त पहिल्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण तिथं अर्जुनाला काय झाला, विषाद निर्माण झाला, मोह निर्माण झाला, त्याने खेद केला आणि त्याचा तो खेद, त्याचं ते दुःख, तो विषाद, मोह दूर व्हावा म्हणून मग भगवंताने या गीताशास्त्राला काय केलेलं आहे, दुसऱ्या अध्यायापासून आरंभ केलेला आहे. तर मग पहिला अध्याय ही फक्त शास्त्राची काय आहे, प्रस्तावना आहे, उपोद्घात आहे. सुरुवातीला हे शास्त्र निर्माण का झालं याची जी काही कारणं असतील ती कुठं आहेत, त्याची बीज कुठं आहेत, पहिल्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं त्यांनी, दुजी बोलीला योगो विषदू, विषद अगदी स्पष्ट रीतीनं काय सांगितलेलं आहे तिथं, सांख्य योगाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. खरं दुसऱ्या अध्यायामध्ये सूत्ररूपाने संपूर्ण गीता सांगितलेली आहे. पुढं जेवढे अध्याय आहेत आणि ज्या ज्या अध्यायात ज्या ज्या विषयांचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, एका विषयासाठी एक अध्याय जो पुढं खर्च केलेला आपल्याला आढळून येतो, त्याची सूक्ष्म रूपाने बीज आपल्याला कुठं आढळतात, दुसऱ्या अध्यायामध्येच आढळतात. जसं 18वा अध्याय हा कलशाध्याय म्हटलं गेलेलं आहे, संपूर्ण गीतेचं सार त्यामध्ये आणण्यात आलेलं आहे गीता सांगितल्यानंतर. तसं गीता पुढचे वेगवेगळे विषय प्रकट करण्यापूर्वी, स्पष्ट करण्यापूर्वी, विस्तार त्याचा करण्यापूर्वीच दुसऱ्या अध्यायामध्ये थोडक्यात संपूर्ण गीताच सांगितलेले आपल्याला आढळून येते. तिची केवळ कर्मप्रतिष्ठिले, तिसऱ्या अध्यायात केवळ कर्माचं काय केलेलं आहे, प्रकटन त्यांनी केलेलं आहे. तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, तेच कर्म ज्ञानासह चौथ्या अध्यायामध्ये काय केलं म्हटले, प्रकट केलं. पंचमी गवरिले योगतत्व, 5व्या अध्यायामध्ये योगतत्वाची बीज जी 6व्या अध्यायामध्ये पुढं स्पष्ट केली, त्याचं थोडीशी आपल्याला चुणूक कुठं दाखवली,
5व्या अध्यायामध्ये, आणि 6व्या अध्यायामध्ये मात्र मग तिची षष्ठा माझी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेणे. 6व्या अध्यायामध्ये तेच 5व्या अध्यायात थोडक्यात सांगितलेलं जे योग तत्व आहे तेच काय केलं, स्पष्ट करून दाखवलेलं आहे की ज्या योग मार्गाने जीव आणि आत्मा यांची एकता होते हे कुठं स्पष्ट केलं, 6व्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करुणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये प्रकृती परिहार, प्रकृतीचं काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि पुरुषोत्तमी जे भजती, आणि भगवंताचं जे भजन करतात असे जे 4 आर्तो जिज्ञा सुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ यांचं वर्णन त्या 7व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. मग पाठी सप्त प्रश्नसिद्धी म्हणजे त्या 7व्या अध्यायाच्या नंतर 8वा अध्याय जो सुरुवात होतो आहे तिथं सुरुवातीलाच काय केलेलं आहे, 7 प्रश्नांचं काय केलेलं आहे, उद्धरण केलेलं आहे अर्जुनाच्या मुखातून, आणि त्याला उत्तर देण्याच्या निमित्ताने तो 8वा अध्याय त्या ठिकाणी सांगण्यात आला. पाठी सप्त प्रश्न विधी बोलोनी प्रयाण समय शुद्धी एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी, मग ह्या 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. नंतर ज्यावेळेस ह्या अध्यायांचं वर्णन झाल्यानंतर ज्ञानोबराय 9व्या अध्यायाचं वर्णन सुरू करतात. तिथं अनेक ओव्या खर्च केलेल्या आपल्याला आढळून येतात. अगोदर आता आपण ज्या ओव्या बघून आलो, पहिल्या अध्यायात काय सांगितलं, दुसऱ्यात काय विषय होता, एका ओवीतच काय केलेलं आहे, त्या अध्यायाला वाट लावलेलं आहे. पहिला अध्याय तर त्या 3.5 चरणाच्या ओवीमधल्या एका चरणातच प्रथमी अर्जुनाचा विषादू एवढ्यातच त्या अध्यायाला काय केलं, वाट लावलं. पहिल्या अध्यायात काय म्हटले, अर्जुनाने केलेला जो विषाद आहे तो आहे. बाकी एका अध्यायाला एखाद्या ओवीचमध्ये काय केलेलं आहे, ह्या अध्यायात काय सांगितलं, हा अध्याय कसा आहे हे सांगून टाकलं. पण 9व्या अध्यायाचं वर्णन करताना मात्र त्या पुढच्या ओव्यामध्ये ज्ञानोबरायांनी बहर केलेला आपल्याला आढळून येतो. मग ते म्हणतात, मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. ते म्हणतात की शब्द ब्रह्मे असंख्याके, शब्द ब्रह्म म्हणजे वेद हा कसा आहे, असंख्य, वेद अनंत बोलिला, अनंता वै वेदा, हा वेदाने किती गोष्टी सांगितल्या, किती बोलला, अनंत गोष्टींचं काय केलेलं आहे, प्रतिपादन वेदाने केलेलं आहे. नेमकं किती सांगितलं हे काही सांगता येत नाही, म्हणून अनंत शब्द वापरलेला आपल्याला आढळून येतो. तुकोबाराय म्हणतात वेद अनंत गोष्टींचं प्रतिपादन त्या वेदाने केलेलं आहे. जगात अशी कोणती गोष्टच नाही की जी सांगायची राहून गेलेली आहे वेदाकडून. तुमचं शेतीचं असेल, रसायनशास्त्राचं असेल, वैद्यकशास्त्राचं असेल, अंतराळात जे यान आता आपण उडवतो त्याचं असेल, आता या महामारीचा जो सामना आपण 1.5 वर्षापासून करतो आहोत त्याचं असेल, सगळ्याच गोष्टींचं वर्णन कोणी केलेलं आहे, वेदाने केलेलं आहे. शब्द ब्रह्म असंख्याके, असंख्य गोष्टींचं वर्णन कोणी केलेलं आहे, वेदाने केलेलं आहे. जे तुला काही अभिप्राय पिके, परंतु त्या सर्व अनंत गोष्टींचं प्रतिपादन केलेल्या वेदाचं जे बोलणं आहे, त्याचं जे तात्पर्य आहे, त्याचा जो अभिप्राय आहे ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. तेवढा अभिप्राय 1,00,000 श्लोकामध्ये महाभारतामध्ये व्यासांनी आणलेला आहे. लक्षात आलं का? किती? 1,00,000 श्लोक. त्या 1,00,000 श्लोकामध्ये काय आलं तर अनंत असंख्य जो बोललेला आहे वेद ते कुठं आणलं, महाभारतामध्ये. किती श्लोकामध्ये आणलं? 1,00,000 श्लोकामध्ये त्यांनी आणलेलं आहे. ते आगवाची जे महाभारती ते जे लाभे कृष्णोर्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्राव साते शेती तो एकलाची नवमी. आणि अनंत बोललेला जो वेद, असंख्य बोललेला जो वेद, ज्याची गणता करता येणार नाही इतकं जो बोललेला वेद, त्या सगळ्याचा अभिप्राय 1,00,000 श्लोकामध्ये महाभारतामध्ये आणला. त्या 1,00,000 श्लोकामध्ये जेवढं काही सांगितलं असेल, वेगवेगळ्या रीतीनं सांगितलेलं असेल, वेगळी कथानकं सांगितली असतील, पण ती कशासाठी नेमकी सांगितली त्याचं तात्पर्य कुठं आणलेलं आहे, भगवद गीतेमध्ये आणलेलं आहे, 700 श्लोकांमध्ये. लक्षात आलं का? अगोदर वेद असंख्य बोललेला, त्याचा अभिप्राय 1,00,000 श्लोकामध्ये महाभारतात, त्या 1,00,000 श्लोकामध्ये जे काही आलेलं असेल त्याचं तात्पर्य 700 श्लोकात भगवद्गीतेमध्ये, आणि भगवद्गीतेमध्ये जे आलेलं असेल ते कुठं आलं, ते एकट्या
9व्या अध्यायामध्ये आणलेलं आहे. ती आगवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्राव सातेशती तो एकलाची नवमा अध्यायामध्ये तो सर्व अभिप्राय ज्ञानोबरायांनी आणलेला आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात या नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावाया बिहाला वेदू मग मी वाया गर्व का करू. मग हा 9वा अध्याय नेमका कसा आहे याचं वर्णन करण्यामध्ये वेद सुद्धा काय झाला, घाबरला. बिहाला वेदू, वेद सुद्धा काय झाला, भ्याला. कोणत्या गोष्टीसाठी की हा 9वा अध्याय नेमका कसा आहे सांगा हो, असं कोणीतरी वेदाला विचारलं तर वेद सुद्धा काय झाला, वेदाचाही थरकाप उडाला की मी काही सांगू शकत नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात जिथं वेद घाबरला, 9वा अध्याय नेमका कसा आहे, 9व्या अध्यायामध्ये नेमकं काय काय आलेलं आहे, त्याचं महत्त्व काय आहे, श्रेष्ठत्व किती आहे हे सांगण्यामध्ये जर वेद घाबरला असेल तर मग मी वाया गर्व का करू, मी फुकटच काय अभिमान बाळगू की मी सांगू शकतो 9व्या अध्यायामध्ये नेमकं काय आहे किंवा 9वा अध्याय कसा आहे, 9व्या अध्यायाचं महात्म्य काय आहे, असं 9व्या अध्यायासंबंधी ज्ञानोबराय बोललेले आहेत. मग ज्ञानोबरायांना विचारलं की अहो आता गीता आहे ते 18 अध्याय आहेत आणि तुम्ही एकटा 9व्या अध्यायाचाच गौरव का चालवला. कारण सर्वच भगवद्गीता कोणाच्या मुखातून आली, भगवंताच्या मुखातून आली. जीवाच्या कल्याणासाठीच ती त्या भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेली आहे. मग सर्वच अध्याय कसे असले पाहिजेत, सारखेच असले पाहिजेत. मग तुम्ही एकट्या 9व्या अध्यायाचंच वर्णन असं जोर देऊन का करता की वेदाला देखील त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही आणि मग मी त्याचं वर्णन करण्यामध्ये अभिमान का बाळगू, असं एकट्या 9व्या अध्यायाबद्दलच का बोलता, बाकीचे अध्याय काय श्रेष्ठ नाहीत का. ते म्हणले तेही श्रेष्ठच आहेत. मग उदाहरण दिलं त्यांनी, अहो गुळा साखरे माले याचे, गुळ साखर आणि ती काकवी, काकी म्हणतो ना आपण त्याला, हे एकाचे रसाचे बांधे आहेत. हे ऊसाच्या रसापासूनच निर्माण झाले. साखरही ऊसाच्या रसापासूनच, गुळही ऊसाच्या रसापासूनच आणि ती काकवी जी असते तीही देखील ऊसाच्या रसापासूनच निर्माण झालेली आहे. बरं, साखर, गूळ आणि ती काकवी हे सर्वच काय आहेत, गोड आहेत. पदार्थ कसे आहेत, गोड. त्यांची चव कशी आहे, गोड. पण एकासारखी एकाची चव आहे का, नाही. जरी एकाच रसापासून निर्माण झालेले असले, सगळे गोड असले तरी गोडी मात्र काय आहे, प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे, वेगळे आहे. अहो गुळा साखरे मालयाचे हे बांधे तरी एकाचे रसाचे परी स्वाद गोडी याचे आन आन जैसे. त्यांची गोडी, त्यांचा स्वाद हा काय आहे, आन आन वेगवेगळा आहे. साखरेचा आस्वाद घेत असताना त्याची जी गोडी आहे ती वेगळी आहे. गुळाची जी गोडी आपण चाकतो ती कशी आहे, वेगळी आहे. ती काकवी तिची गोडी घेत असताना तीही काय आहे, वेगवेगळी आहे. हे जसं तसं ते म्हणतात. मग पुढं वर्णन केलं, एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठाव जाणविती, एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी. काही अध्याय कसे आहेत, काही अध्याय कसे आहेत असं त्या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. एक जाणोनिया बोलती, काही अध्याय भगवंताला जाणून बोललेले आहेत. म्हणजे एखादा महात्मा भगवत प्राप्ती त्याने आपल्या जीवनात करून घेतली आणि मग तो जर त्या भगवंताविषयी बोलायला लागला तर त्याचं ते बोलणं कसं आहे, जाणोनिया बोलणं आहे. आता आपण भगवंतासंबंधी जर बोलू लागलो तर ते वाचोनिया बोलणं आहे, ते ऐकोनिया बोलणं आहे, अभ्यास करूनिया बोलणं आहे. पण आमच्या स्वामीजींसारखे महापुरुष ज्यावेळेस बोलतील किंवा कुरेकर बाबांसारखे, विठ्ठल बाबांसारखे महात्मे आहेत, बन्सीबाबांसारखे महात्मे आहेत होते, ते ज्यावेळेस बोलतात त्यांचं बोलणं कसं आहे, जाणोनिया, भगवंताला पूर्णपणे जाणून मग ते बोलले. तसं काही अध्याय कसे आहेत, ते जाणोनिया बोलती, जाणून काय केले आहेत, भगवंताला जाणून बोललेले आहेत. एक ठाये ठावो जाणविती, एक अध्याय कसे आहेत, काही अध्याय ते ठाये ठावो जाणविती, आपल्याला ते ठिकठिकाणी पावला पावलाला भगवंताला जाणवून देतात. आणि एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी, काही अध्याय कसे आहेत, जाणो जाता हरपती जाणते गुणेशी, म्हणजे त्याला भगवंताला जाणावयास गेलो असतानाच त्या जाणणाऱ्यालाच काय करतात, ते हरवून टाकतात. देव पाहावयाशी गेलो आणि तेथे देवची होऊनी ठेवलो, पुन्हा वेगळा मी उरलोच
नाही. पाहायला काय गेलो? देवाला. जाणायला कोणाला गेलो? देवाला. आणि काय झालो? हरपून गेलो. जाणो जाता हरपती जाणते गुणेशी. हे असे अध्याय गीतेचे. हे असे काय आहेत? गीतेचे वेगवेगळे अध्याय आहेत. पण पुन्हा ज्ञानेश्वर महाराज मूळ पदावर येतात, परी अनिर्वाच्य पण नवमाचे. परंतु 9व्या अध्यायाचं मात्र जे वर्णन आहे ना, ते अनिर्वाच्यच आहे. त्याचं काही सांगता येत नाही. जसं आईला सर्वच लेकरं काय आहेत? सारखीच आहेत. त्यांच्यावर प्रेम काय आहे? सारखंच आहे. पण एखाद्यावर काय असतो? विशेष लोभ असतो. महात्म्यांचं देखील तसंच आहे. जरी त्यांना सर्वाभूती पाहे एक वा सुदेव पुसोनिया ठावा हंतेचा असा त्यांचा भाव असला, सर्व भूतमात्रामध्ये समान एक अनुस्यूत असलेलं चैतन्य तत्व ते पाहत असले तरी देखील साहित्यामध्ये अनेक वचनं येतात की जे गुणवान असतात, म्हणजे अधिक सद्गुणी असतात, त्यांच्यावर महात्म्यांचा काय असतो? अधिक लोभ असतो. मग महात्म्यांचा एखाद्यावर अधिक लोभ आणि एखाद्यावर कमी म्हणून मग त्यांच्यावर काही दोष येतो असं काही नाही आहे. ते वैशिष्ट्य कोणाचं आहे? त्या व्यक्तीचं आहे की त्याने त्या महात्म्याचं काय केलं? प्रेम संपादन केलेलं आहे. आपणही महात्म्यांकडे गेलो तर ते आपल्याला दूर लोटणार नाहीत. आपला देखील काय करणार? स्वीकारच करणार. पण अधिक प्रेम, अधिक जिव्हाळा, अधिक माया एखाद्याच कोणातरी भाग्यवंतावर असलेली आपल्याला दिसून येते. त्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात की हे असे अध्याय गीतेचे आहेत. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या स्थानी काय आहे? मोठं थोर महात्म्य देखील आहे. पण 9व्या अध्यायाचं मात्र काय आहे? विशेषच आहे. त्याच्याविषयी सांगूच शकत नाही. अनिर्वाच्य पण नवमाचे. बाकीच्या अध्यायांचं वर्णन केलं की काय काय वर्णन केलं की म्हणजे एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठाव जाणविती, एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी, असं अध्यायांचं वेगवेगळं वर्णन केलं. आणि 9व्या अध्याय संबंधी बोलताना काय म्हणतात मात्र की अनिर्वाच्यपण नवमाचे. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे. तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. पण असा 9वा अध्याय असताना सुद्धा मी त्याचा अनुवाद केला, त्याच्यावरती बोललो, त्याच्यावर भाष्य केलं, त्याच्यावरती हे टीका लिहिली. हे काय आहे? तुमचं सामर्थ्य आहे. हे प्रभू गुरुदेवाला, भगवंताला ते म्हणतात की हे तुमच्या सामर्थ्यानेच हे काय झालेलं आहे? शक्य झालेलं आहे. एरवी तरी मी मूर्खू आहे ना, जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वजवळ वासे. लक्षात आलं का? ते म्हणतात विचार केला तर मी काय आहे? मूर्ख आहे. परंतु ही जी मी वाटचाल करतो आहे, गीतेवरती भाष्य लिहितो आहे, हे तुमच्या कृपेचंच काय आहे? सामर्थ्य आहे. तुमच्याच कृपेचं हे काय आहे? फळ आहे. या 9व्या अध्याय संबंधाने बोलताना अजूनही खूप वर्णन त्यांनी केलेलं आढळून येतं. आणि शेवटी ते काय म्हणतात? परी हे असो येत आईसे. हे असू द्या म्हटले. 9व्या अध्यायाचं वर्णन करणं खूप त्याचा विस्तार झाला. पण शेवटी एका शब्दात सांगतो म्हटले, राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी. ते म्हटले आता एकाच शब्दात सांगतो की 9वा अध्याय कसा आहे. ते म्हटले, ज्ञानोबा म्हणतात की राम रावण झुंजिनले कैसे. राम आणि रावण हे कसे लढले, यांचं युद्ध कसं झालं. रामायणातलं ते युद्ध आहे राम रावणाचं, ते कसं झालं. तर ते कसं झालं? राम रावणा सारखंच झालं. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमम राम रावण योर युद्धम राम रावण योरिव, असा श्लोक आलेला आहे संस्कृत साहित्यामध्ये. ते म्हणतात गगनम गगनाकारम, आकाश केवढं? आकाश एवढं. समुद्र केवढा? समुद्र एवढाच. तसं राम रावणाचं युद्ध केवढं? राम रावणाच्या युद्धा एवढंच. त्यानंतर जगात किंवा त्या अगोदरही या विश्वामध्ये जगामध्ये अनेक युद्ध लढली जातील, परंतु ते राम रावणाच्या युद्धाची थोडीशीही बरोबरी करू शकत नाहीत. राम रावणाचं जे युद्ध झालं ते कसं झालं हे सांगायचं असेल तर ते त्या युद्धासारखंच झालं असं ज्याप्रमाणे सांगावं लागतं. तसा 9वा अध्याय कसा आहे? तर कसा आहे म्हटले? 9व्या अध्यायासारखाच आहे. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे.
ते नवमीची याची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थू हाती. ते म्हटले की त्याप्रमाणे जसं राम रावणाचं जे युद्ध ते राम रावणाच्या युद्धासारखंच आहे, त्याला दुसरी उपमा देता येणं शक्य नाही. त्याचप्रमाणे 9व्या अध्यायामध्ये भगवंताचं जे बोलणं आहे ते 9व्या अध्यायासारखंच आहे. असं सांगता येणार नाही की 9व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण कसे बोलले तर 10व्या अध्यायात बोलले तसे बोलले, 11व्या अध्यायात बोलले तसे बोलले, अन्य ठिकाणी बोलले तसे बोलले, तसं म्हणता येणार नाही. कुणी विचारलं की 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण कसे बोलले तर काय उत्तर द्यायचं? 9व्या अध्यायात बोलले तसेच बोलले, त्याला दुसरी उपमा नाही. एवढं श्रेष्ठत्व कोणत्या अध्यायाचं आहे? या 9व्या अध्यायाचं आहे. त्या 9व्या अध्यायाचं चिंतन आपल्याला आजपासून काय करायचं आहे? आरंभ आपण त्याचा केलेला आहे. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. या अध्यायाला ज्ञानेश्वर महाराजांनी काही मंगल केलेलं नाही, नमन केलेलं नाही. अनेक अध्यायांना, बहुतेक अध्यायांना काय आहे? नमन केलेलं आहे. आपल्या श्रीगुरूंना नमन केलेलं आपल्याला आढळून येतं. अगदी विस्तारानेही नमन केलेले अनेक अध्याय आपल्याला या ज्ञानेश्वरीमध्ये आढळतील. आणि काही अध्याय जे आहेत त्यांना नमन केलेलं नाही, मंगल केलेलं नाही, फक्त काय केलेलं आहे? एक प्रास्ताविक मांडलेलं आहे, प्रस्तावना केलेली आहे. तसं या अध्यायाला, या 9व्या अध्यायाला ही काय नाही आहे? मंगल नाही आहे. हा समोर बसलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्यात समकक्ष असलेले जे अनेक श्रोते आहेत त्यांना उद्देशून काहीसं बोलणं या अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. या ओवीचा अन्वय आणि तिचा सरळ अर्थ एकदा आपण पाहूया. तरी एकले अवधान दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे माझे उघड प्रतिज्ञोत्तर ऐका. त्याचा अर्थ असा होतो की तरी म्हणजे तर, त्या तरीचा अर्थ संबंध मागच्या जरीशी आहे. तरी शब्द कुठे येतो? अगोदर जरी म्हटलेला असेल तर शब्द कधी येतो? अगोदर जर म्हटलेला असेल तर. मग या तरीचा संबंध कुठं आहे? मागच्या जरीशी आहे. अध्याय तर आत्ता सुरुवात केला, मागं कुठं जरी आहे ते बघू आपण. फक्त याचा एकदा अर्थ बघूया. तरी एकले अवधान दिजे. ज्ञानोबाराय म्हणतात की तर तुम्ही काय करा? केवळ लक्ष द्या. काही ठिकाणी एक वेळे असाही पाठ आहे, तिथं काय आहे? एकले. हां, एकलं, दुसरं काही देऊ नका. एकटं काय द्या? अवधान द्या, म्हणजे लक्ष द्या. अवधीयते निश्चयते इति अवधानम. अवधान द्या म्हणजे काय करा? निश्चय करा. मन काय करा? एकाग्र करा. चित्त एकाग्र करा. लक्ष काय करा? एकाग्र करा. मग सर्व सुखासी पात्र होईजे. आणि एवढं केल्यानेच तुम्ही काय व्हाल? सर्व सुखाला पात्र व्हाल. पात्र म्हणजे योग्य व्हाल, अधिकारी व्हाल. सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख. लक्षात आलं का? कारण जगामध्ये जी सुख आहेत त्याला काय सर्व सुख असं नाव थोडंच आहे. सर्व सुख शब्द जिथं येईल तिथं समजून काय चालायचं? ब्रह्मसुख, परमात्म सुख. कारण खरा सुखरूप कोण आहे? तोच आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. ते परमात्म सुख साधावया योगी जना. ते परमात्म सुख निधान. सर्व सुख शब्द जिथे येईल, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. हे सर्व सुखाला तुम्ही काय व्हाल? पात्र व्हाल. आपण सर्व सुखाला पात्र आहोत का? मग पात्र असतो तर सर्व सुख आपल्याला प्राप्तच झालं असतं. आपण त्या गोष्टीला प्राप्त करून घेतलंय किंवा त्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात ज्या गोष्टीला आपण काय आहोत? पात्र आहोत. आणि त्या गोष्टी आपल्याला आजपर्यंत मिळाल्या नाहीत ज्या गोष्टीला आपण पात्र नाही. लक्षात आलं का? व्यवहारातीलही कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल
तर तिच्या प्राप्तीचा अधिकार असावा लागतो आणि मग प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. व्यवहारातील अनेक अशा गोष्टी असतील की ज्या मिळवण्याविषयी आपल्या मनात आकांक्षा आहेत पण त्या काही प्राप्त झालेल्या नाहीत. याचाच अर्थ आपण त्या गोष्टीच्या प्राप्तीचे अधिकारी झालेलो नाहीत, त्याला पात्र झालेलो नाहीत, ती मिळवण्याला योग्यता आपल्या अंगी आलेली नाही. तसंच सर्व सुख ज्या अर्थी आपल्याला आजपर्यंत प्राप्त झालेलं नाही तसे कोणाचे उद्गार आहेत का संसारिकांचे? नाही. उलट काय आहे, जिथे जावं तिथं काय आहे, दुःखाचीच काय आहे कहाणी. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी हिंगळाच्या. या जगामध्ये एकमेकांशी बोलल्या जाणाऱ्या गोष्टी सुद्धा कशाच्या आहेत? दुःखाच्याच आहेत. सुखाचा विचार नाही. कोठे तुकाराम महाराज म्हटले सुखाचा कुठंच विचार नाही. एकमेकांना भेटले की काय चालू आहे? दुःखाचंच रडगाणं चालू आहे. म्हणजे आपल्याला सर्व सुख प्राप्त झालेलं नाही. प्राप्त झालं असतं तर आपले उद्गार कसे राहिले असते? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्ल, दुःख ते कायचे नये स्वप्नासी, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, असे आपले उद्गार राहिले असते. पण आपल्याला काय डाळीचे सुद्धा लाडू मिळत नाही. लक्षात आलं का? आनंदाचे दूरच राहिले. सर्व सुख आपल्याला ज्या अर्थी प्राप्त झालेलं नाही त्या अर्थी त्या सर्व सुखाला प्राप्त करण्याची पात्रता आपल्यामध्ये अजून आलेली नाही. पण ती पात्रता येईल. ज्ञानोबराय म्हणतात कधी? जर आता मी जे बोलणार आहे त्याकडे तुम्ही एकाग्रतेनं लक्ष दिलं तर. लक्षात आलं का? मी सांगतो ते तुम्ही एकदम श्रद्धापूर्वक श्रवण केलं तर. लक्षात आलं? मी बोलतो त्या गोष्टीचा तुम्ही काय केला? मनामध्ये ठाम निश्चय केला तर मग सर्व सुखाशी पात्र होईजे. मग लिहिलंय ना, अगोदर नाही. मग आपण म्हणतो ना हे काम कर मग तुला मी काय करतो याचा मोबदला देतो. तसं ज्ञानोबराय म्हणतात तरी एकले अवधान दिजे, एकटा अवधान द्या, दुसरं काही देऊ नका. लक्षात आलं का? आणि एवढं केल्यानेच मग काय व्हाल तुम्ही? मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आणि हे जे माझं बोलणं आहे की तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल, हे माझं जे बोलणं आहे हे काही सहज बोललेलो किंवा झोपेतून उठून मी बोललेलो आहे असं नाही. तर ज्ञानोबराय म्हणतात हे माझं काय आहे? प्रतिज्ञोत्तर आहे. लक्षात आलं? हे माझे उघड प्रतिज्ञोत्तर ऐका. ही मी उघडी काय केली आहे? प्रतिज्ञा केली आहे. स्पष्ट प्रतिज्ञा वाक्य माझं हे आहे की तुम्ही माझ्या बोलण्याकडं लक्ष द्या, अवधान द्या आणि मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. आपल्या वैदिक परंपरेमध्ये श्रवणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. भक्तीचे जे काही 9 प्रकार सांगितलेले आहेत. आपण म्हणतो हनुमंतरायाची प्रार्थना करताना काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, त्या वाटा त्यांनी दाखवून ठेवलेल्या आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदनम. तुकोबाराय देखील संतजनांना विनवणी करतात ना, द्यावे माझे नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. संतजनांनी ती 9 प्रकारची कोणती भक्ती बोललेली ती माझ्या हातात द्यावी, मला तो मार्ग दाखवावा. त्यातील भक्तीचे जे 9 प्रकार आहेत त्यातील पहिलीच भक्ती काय सांगितलेली आहे? श्रवण, ऐकणं. लक्षात आलं? शास्त्राचं श्रवण करणं, भगवंताच्या कथा, भगवंताचा पराक्रम, भगवंताचं यश, भगवंताचं गुण याचं जिथं वर्णन असेल त्याचं काय करणं? श्रद्धापूर्वक श्रवण करणं. ही भक्ती पहिली भक्ती सांगितलेली आहे. लक्षात आलं? म्हणून श्रवणाला आपल्या परंपरेमध्ये अतिशय काय आहे? महत्त्व दिलेलं आहे. आणि विद्वानाला जे अनेक प्रतिशब्द आहेत त्यामध्ये बहुश्रुत असा एक शब्द आहे. लक्षात आलं का? जो विद्वान पुरुष असतो त्याला जे अनेक शब्दांनी संबोधल्या जातं त्यातील एक शब्द आहे काय? बहुश्रुत. म्हणजे ज्याने खूप ऐकलेलं आहे, खूप वाचलेलं नाही. कारण पूर्वीच्या काळी छपाईची साधनच नव्हती. ज्ञानप्राप्तीचा एकच मार्ग होता, श्रवण करणं, गुरूंकडं जाणं आणि त्या साक्षात त्यांच्याजवळ जाऊ बसून काय करणं? शास्त्राचं श्रवण करणं.
तर त्या विद्वानाला बहुश्रुत असा शब्द आहे, म्हणजे खूप ऐकलेलं, अनेक लोकांकडे ऐकलेलं, अनेक वेळेस काय केलेलं, ऐकलेलं. त्याला आणू नको परत उद्यापासून. म्हणून ज्ञान प्राप्तीसाठी जी काही साधनं सांगितलेली असतील त्यातील प्रमुख साधन काय आहे? श्रवण. श्रवण केल्याशिवाय ज्ञानच होऊ शकत नाही. सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवण एक उजो. आणि हे तत्वमस्यादी जे महावाक्य आहेत त्याचं देखील आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे? गुरुमुखातून श्रवणच करायचं सांगितलेलं आहे ना. ते श्रवण जर आपण घडलंच नाही तर आपल्याला साक्षात्कार तरी कसा होणार? आपण जाणणार कसं? आपल्याला जाणून घेण्याचा ज्ञानप्राप्तीचा मुख्य मार्ग जो आहे तो काय आहे? श्रवण आहे, ऐकणं आहे. पण ते ऐकणं कसं असलं पाहिजे, लक्षात आलं का? त्याचाही विचार शास्त्रामध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. त्या श्रवणामध्ये कोणते कोणते दोष असतात ते आपण कसे दूर केले पाहिजेत, तरच ते निर्दोष असं काय होतं, श्रवण होतं. याचंही वर्णन नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलेलं, विस्तारपूर्वक केलेलं आपल्याला आढळून येतं. महत्त्वाची गोष्ट काय आहे? आपण शास्त्राचं काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे, ऐकत राहिलं पाहिजे. आणि ते ऐकलेलं आपण काय केलं पाहिजे? त्याच्यावर मनन, त्याच्यावर विचार, त्याचं चिंतन, त्याचं पुन्हा काय केलं पाहिजे? रवंथ आपण काय केलं पाहिजे. जसे पशु, त्यांना आपण चारा वगैरे टाकल्यानंतर ते भरभर ते खाऊन घेतात, पण पुन्हा तास 2 तास बसून काय करत असतात? त्या खाल्लेल्या चाऱ्याचा काय करतात? परत रवंथ करतात. तसं आपणही काय करायचं आहे? श्रवण करायचं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा काय करायचं आहे? आपलं चिंतन करायचं, त्याचा काय करायचं आहे? विचार करायचा. गोष्ट महत्त्वाची आहे श्रवण. शास्त्रामध्ये या श्रवणाला कानाचं काय सांगितलेलं आहे? भूषण असं सांगितलेलं आहे. आभूषण म्हणजे दागिना. आपल्या हाताला सुशोभित करणारा दागिना वेगळा असतो, बोटांना सुशोभित करणारा दागिना, नाकाला, कानाला, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना सुशोभित करणारे वेगवेगळे काय असतात? दागिने असतात. आता पायाला सुशोभित करणारा जो दागिना आहे तो हातामध्ये शोभणार नाही. हातामध्ये जो शोभून दिसतो कंकण, ते कानामध्ये शोभणार नाही. त्या अवयवाला शोभा आणणारे काय आहेत? ते काय आहेत? दागिने आहेत, ते अलंकार आहेत. तसं शास्त्रकार म्हणतात की कानाचा दागिना त्यांनी सांगितलेला आहे. श्रोत्रम श्रुते नैव न तू कुंडलेन. कानात कुंडल घातले म्हणजे कान शोभतात व्यवहारात, आपण असं पाहतो. पण ते म्हणते कानाची खरी शोभा कुंडलांनी नाही आहे. कशाने आहे? ऐकण्याने आहे. तुम्हाला भगवंताने जे कान दिलेले आहेत ना, ते कानं तुम्ही कानामध्ये सोन्याचे दागिने घातले म्हणजे ते सुशोभित झाले असे नाही. आजकाल त्या दागिन्यांचं फार विचित्र आहे. जे नवश्रीमंत झालेले लोक आहेत ना, या मोठमोठ्या शहरांमध्ये जमिनीला प्रचंड भाव आले. ज्या जमिनीमध्ये कुठलंही पीक होत नव्हतं, अगदी बरड असलेल्या जमिनी, पण पुणे मुंबई मोठ्या महानगरांच्या शेजारी असलेल्या ज्या जमिनी, त्याला आता काय आले? प्रचंड भाव आले, आकाशाला भिडले त्यांचे भाव. आणि त्या जमिनी विकून जे लोक श्रीमंत झाले ते इतके दागिने घालतात की दागिने किती घालावे याची सुद्धा त्यांना काही नाही आहे ना. 10 किलो 5 किलोचे काय आहेत अंगावर दागिने. ते उलट ते शोभून दिसण्यापेक्षा ते बेढबच अधिक दिसतात. लक्षात आलं का? त्या ज्ञानोबरायांचं वचन आहे ना की सुंदर जर मनुष्य असेल, सुंदर स्त्री पुरुष असेल, अंगाचेनी लेणे. म्हणजे अतिसुंदर जर पुरुष असेल, स्त्री असेल, तिनं जर अलंकार धारण केले त्या पुरुषाने, तर त्या अलंकाराने त्याला शोभा आली की त्या माणसामुळं ते अलंकार शोभले हे सांगता येत नाही. अंगाचेनी सुंदरपणे, त्याच्या अंगाच्या स्वतःच्या सुंदरपणामुळं उलट त्या दागिन्यांना काय आहे? शोभा आहे. आपला खूप विस्तार आपल्याला करायचा नाही. 2 महिन्यामध्ये हा अध्याय आपल्याला पूर्ण पाहायचा आहे. लक्षात आलं का? अनेक महापुरुषांकडून आम्ही ऐकलेलं आहे. अत्यंत गर्भ श्रीमंत मनुष्य, ज्याची ख्याती आहे श्रीमंत म्हणून, तो एका ठिकाणी भेट द्यायला जात असताना रस्त्यामध्ये काही त्या काचेचे मणी वगैरे विकणारी माणसं बसलेली होते. त्यांच्याकडून त्याने एक माळ खरेदी केली 10 रुपयाची. त्या मुली पोथी वगैरे घालतात ना गळ्यामध्ये, तशी. त्याला ती खूप आवडली आणि तो घालूनच गेला मोठमोठ्या अशी. आणि त्या ज्या पार्टीला किंवा ज्या सभेला तो गेलेला होता, तिथं गेल्यानंतर लोकांनी पाहिलं, अरे शेठजींनी आज वेगळी माळ घातली, नक्की 10 कोटीची असली पाहिजे, है ना.
20 कोटीची असली पाहिजे, अशी लोकांची चर्चा सुरू झाली. 10 रुपयाची माळ, पण ती 10 कोटीची वाटू लागली. कोणामुळं? त्या माणसामुळं. आणि त्याच्या उलट एक उदाहरण, एकदम दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य, ज्याने 1000 रुपये एकत्र कधीही आयुष्यात पाहिलेले नसतील, परंतु त्याला योगायोगाने काय झालं, एक हिऱ्याचा हारच सापडला, ज्याची जी किंमत आहे ती 10-5 कोटी रुपये असेल. आणि त्याने तो गळ्यात घातला आणि गावात फिरायला गेला. त्यावेळेस लोक म्हटले नक्की 10-20 रुपयाचा तो हार विकत आणलेला असला पाहिजे. ते तो जो अलंकार आहे, त्या अलंकाराला शोभा माणसामुळं आहे का माणसामुळं अलंकाराला आहे, हा प्रश्नच आहे. गोष्ट काय आहे, कानाचं भूषण कुंडल घालणं हे नाही, तर त्याने शास्त्र श्रवण किती केलेलं आहे हे कानाचं काय आहे, भूषण आहे. दाने न पाणीर न तू कंकणेन, हातात मोठं कडं घातलंय सोन्याचं, त्याने ते हात शोभणार नाही, दानाने ते हात काय होतील, शोभतील. तसंच विभाती काय खलु सज्जनानाम परोपकारैर न तू चंदनेन, त्याप्रमाणे सज्जनांचं जे शरीर आहे ते परोपकारानेच शोभतं. परोपकाराय सताम विभूतया न तू चंदनेन, अंगाला चंदन किंवा सुगंधी द्रव्य लावले म्हणून ते शरीर शोभत नाही, तर ते दुसऱ्यासाठी किती झिजलं आहे त्याने त्या शरीराची काय आहे, शोभा आहे. महत्त्वाचा विषय काय आहे, श्रोत्रम श्रुते नैव न तू कुंडलेन, कानाची शोभा ही शास्त्र श्रवण करण्यामध्ये आहे, ती कुंडल घालण्यात नाही. आणखी एक श्लोक आहे, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणैहि किम प्रयोजनम. भूषण शब्दाचा अर्थ आहे आभूषण म्हणजे दागिना. ते म्हणतात हाताचं भूषण काय आहे, हाताचा दागिना. दान हा हाताचा काय आहे, दागिना आहे. सत्य खरं बोलणं ही काय आहे, कंठाची माळ आहे, कंठाचं काय आहे, अलंकार आहे, भूषण आहे. आणि श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, कानाचं भूषण काय आहे, त्याने शास्त्र श्रवण किती केलेलं आहे. म्हणून श्रवणाला आपल्या परंपरेमध्ये काय आहे, अतिशय महत्त्व दिल्या गेलेलं आहे. पण काय श्रवण केलं पाहिजे, शास्त्र श्रवण केलं पाहिजे. लक्षात आलं का? पाठीमाग कधीतरी बोललो असेल मी, किम शास्त्रम श्रवणेन यस्य गलती द्वैतांधकारोदयः, मोठा श्लोक आहे, त्याच्यातलं एक चरण सांगितलं, त्याच्यात प्रश्न केलेत आणि उत्तर दिलेले आहेत. तर हे जे चरण मी उच्चारलं त्याच्यामध्ये प्रश्न विचारला, किम शास्त्रम, शास्त्र कशाला म्हणायचं, तर ते म्हणतात यस्य श्रवणेन, ज्याचं श्रवण केलं असता, द्वैत अंधकार उदयः गलती, म्हणजे द्वैताचा जो अंधार आहे तो अंधार काय होतो, नष्ट होतो, त्याला म्हणायचं शास्त्र. जे ऐकल्याने आपल्या मनामध्ये जे द्वैत आहे, जे अज्ञान आहे, जो मोह आहे, तो काय होतो, दूर होतो, त्याला काय म्हणायचं, शास्त्र. आणि अशा शास्त्राचं काय करावं लागतं, श्रवण करावं लागतं. आणि त्या शास्त्राच्या श्रवणानेच आपण काय होतो, सर्व सुखाला पात्र होतो. ज्ञानोबराय म्हणतात, आता मी हे जे काही पुढं सांगणार आहे ते तुम्ही ऐकत असताना कसं ऐकायचं, तरी अवधान एकले दिजे. एकटं काय द्या, मला अवधान द्या, एकटं तुम्ही काय द्या, लक्ष द्या, दुसरं काहीही नको, मग सर्व सुखासी पात्र होईजे. सर्व सुख म्हणजे परमात्मा सुख, म्हणजेच मोक्ष सुख, ब्रह्मसुख, या सुखाला तुम्ही काय व्हाल, पात्र व्हाल. त्या मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये आजी श्रवणेंद्रिया पिकले पाहले, जे येणे गीता निधान दिखिले, ही स्वप्नाची हे तुकले साचा सरिसे, आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसतासे. ही जी भगवद्गीता आहे ही कशाची गोष्ट आहे, विवेकाची गोष्ट आहे. ही कोणा राजाची गोष्ट चालली का, कोणाचं चरित्र, कोणा युद्धाचं वर्णन याच्यात आलंय का, नाही. ही विवेकाची गोष्ट आहे, ज्ञानाची गोष्ट आहे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि सांगणारा कोण आहे, जगजेठी, जगाचा मालक असलेला भगवान परमात्मा श्रीकृष्ण सांगणारा आहे. आणि ऐकणारा कोण आहे, आणि भक्त राजू किरीटी परिसतासी, म्हणजे तीनही गोष्टी बघा, सांगणारा कोण, ऐकणारा कोण, आणि सांगण्याचा विषय काय, तीनही गोष्टी काय आहेत, श्रेष्ठच आहेत. काही काही ठिकाणी सांगणारा श्रेष्ठ असतो, तर ऐकणारे झोपा काढणारे. लक्षात आलं का? कधी कधी ऐकणारे चांगले असतात,
तर सांगणारी इंदोरीकर असतात. लक्षात आलं का? कधी कधी सांगणारा ऐकणारा चांगला असतो, तर विषय शेतीचा चाललेला असतो. लक्षात आलं का? विषय व्यवहाराचा चाललेला असतो. या ठिकाणी मात्र कसं आहे, भगवद्गीतेमध्ये सांगणाराही कोण आहे? जगात सर्वश्रेष्ठ जो आहे तो जगाचा मालकच असलेला परमात्मा श्रीकृष्ण सांगणारा आहे. ऐकणारा कोण आहे? अर्जुन आहे, भक्त आहे. केवळ भक्त नाही, भक्तराज आहे. सर्व भक्तांमध्ये सगळ्या भक्तांचा राजा श्रेष्ठ भक्त अर्जुन ऐकणारा आहे. आणि विषय काय चाललाय? भगवंत काय त्याला दुसरं काही व्यवहाराचं सांगतात का? काही नाही, विवेकाची गोष्ट. असे या गीतेचं वर्णन ज्ञानोबरायांनी त्या 4थ्या अध्यायात केलेलं आहे. त्याचं आणखी मोठं वर्णन केलं जायचं. पंचमालापू सुगंधू परिमळ आणि सुस्वादू तैसा भला झाला विनोदू कथेचा कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. अमृताचा एक थेंब प्राप्त होणंही कठीण, ते म्हणले गंगाच जोडली. किती दैवाची भाग्याची आगळीकता आहे. आणि हो का जप तपे श्रोतयांची फळा आली. ह्या श्रोत्यांनी, ऐकणाऱ्यांनी अनंत जन्मामध्ये जप तप केलेले असावीत आणि ती फळाला आली. म्हणून हे असं ऐकायला आपल्याला काय झालेलं आहे, भेटलेलं आहे. ज्ञानोबरायांनी लिहिलं. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे? आता लक्षात आलं का? हे शास्त्र, आता तुम्ही श्रोते आहात, आपण सर्व श्रोते आहोत, ज्ञानोबराय वक्ते आहेत. आपल्या अनंत जन्मामध्ये केलेल्या जप तपाचं काय झालेलं आहे, ते परिपक्व झालंय, ते फळाला आलंय. म्हणून हे आपल्याला ऐकायला भेटले. मग आपण आता काय केलं पाहिजे? हे सोडून देऊन आपले कामं करत राहिलं पाहिजे का? नाही. तर ते म्हटले, आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. मग एवढं जर आपल्याला प्राप्त झालंय, अमृताची गंगा जर आपल्याला जोडली गेली असेल, आपले जप तप पूर्वी केलेले जर फळाला आले असतील, तर मग आता आपण काय केलं पाहिजे? जसं आपल्या घरी जर खूप मोठा मनुष्य व्यवहारातला, पंतप्रधानच म्हणा ना, तो जर यायचा असेल तर काहीतरी आपलं पुण्य उदयाला आलं तर तो येऊ शकतो ना. व्यावहारिक पुण्य जे काय आपण सकाम पुण्य केलं असेल, राजा घरी यावा, ही पुण्याचीच काय आहे गोष्ट. आणि तो येण्याचा दिवस, तो येण्याची वेळ, आणि हा म्हटलं नाही मला शेतात महत्त्वाचं काय आहे, काम आहे, जाईल का तो? सगळी कामं सोडून देऊन कुठं थांबेल? घरी. मग जर सामान्य केलेलं पुण्य फळ द्यायला प्राप्त झालेलं असताना आपण दुसरी कामं सगळी सोडून तिथं काय होतो, हजर राहतो, तर मग आपण अनंत जन्मामध्ये केलेली जी जप तप ती फळ द्यायला प्राप्त झाली. म्हणून आपल्याला हे ऐकायला भेटू लागलं. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? आपल्या इंद्रियांनी काय केलं पाहिजे? ते ज्ञानोबराय सांगतात. आता इंद्रिय जात आघवे, सगळ्या इंद्रियांनी काय करावं? श्रवणाचे घर रिघावे, त्या कानाच्या घरात जाऊन बसावं. आता डोळ्यांनी दुसरं पाहायचं सोडून देऊन काय करावं? कानाच्या घरात जाऊन बसावं. आता आपल्या मनाने दुसरा विचार करण्याच्या ऐवजी कुठं जावं? चुकल्या पुत्राची वार्ता नाथांनी, मला वाटतं नाथ महाराजांनी असं लिहिलेलं. कसं ऐकावं शास्त्र? जसं एखाद्या स्त्रीला विवाह उत्तर काळात 12-15 वर्ष काही पुत्रच झाला नाही, नवस सायासाने काय झाला, एक पुत्र प्राप्त झाला. तो थोडासा मोठा झालेला असल्यानंतर एका शेजारच्या गावामध्ये यात्रेला ते गेले. तिथं खूप गर्दी होती. हातात धरलेला हात काय झाला, निष्ठून गेला आणि तो मुलगा चुकला, वारीत चुकला म्हणा, ज्ञानोबरायांच्या सोहळ्यातच काय झाला, चुकला. 4 तास झाले, 6 तास झाले, दिवस मावळण्याची वेळ आली, पण तो काही मिळाला नाही. ती बाई काय झाली, अत्यंत व्याकुळ झाली. आणि मग कुठंतरी याच्यावरती अनाउन्सिंग झालं त्या पोलीस लोकांनी की असा मुलगा कोणाचा हरवलेला आहे. तर ती पोलिसांनी बोललेली गोष्ट ती स्त्री किती एकाग्रचित्ताने ऐकेल का? ती दुसरी कामं बघत बसेल? त्यावेळेस सगळे हातातले कामं सोडून चुकल्या पुत्राची वार्ता, आपल्या चुकलेल्या पुत्राची जी गोष्ट आहे, कोणी सांगतंय बातमी, ती ऐकण्याकडे तिची काय होईल, संपूर्ण प्रवृत्ती होईल. तसं ते म्हणतात की आता इंद्रिय जात आघावे, तीही श्रवणाचे घर रिघावे, या कानाच्या घरात जाऊन राहावं म्हटले. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आणि त्यानंतर मग हे गीता नावाने प्रसिद्ध असलेलं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं जे संवाद आहे त्याचं काय करावं, सुख भोगावं. म्हणजे अत्यंत एकाग्रतापूर्वक काय करावं, लक्ष द्यावं.
एकाग्रतेनं याचं काय करावं, ग्रहण करावं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तरी अवधान एकले दिजे. आणि असं अवधान जर आपण दिलं, असं लक्ष जर आपण दिलं, तर मग ज्ञानोबराय म्हणतात मग सर्व सुखाची पात्र होईजे. मग सर्व सुख ब्रह्मसुख त्याला काय होणार, आपण पात्र. हा, ते जरी मन हा ते दुःख न देता मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. ते उदाहरण दिलं ना, जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दुधे साखरे तरी निंब का प्यावा. मंत्रीची वैरी मरे, जर मंत्र टाकूनच जर वैरी मरत असेल तर उगाच तलवारी ढालन सोबत बाळगण्याची काय गरज आहे. काय करायचं, मंत्राने त्या काय करायचं, वैऱ्याचा नाश करायचा. म्हणजे करता येणं शक्य आहे. त्या अभिचार वगैरे प्रयोग त्या अथर्व वेदामध्ये आलेले आहेत की मंत्रानेच त्या वैऱ्याचाही काय करता येतो, नाश करता येतो. मग जर असा असेल ज्याच्याकडे मंत्र सामर्थ्य असेल आणि त्या मंत्राने तो दूर असलेल्या वैऱ्याचाही काय करू शकत असेल, नाश करू शकत असेल, तर मग सामान्य जे वैरी आहेत त्यांना मारण्याकरता तो ढाल आणि तलवारीचं ओझं कशाला बाळगेल. आणि रोग जाय दुधे साखरे तरी निंब का प्यावा. मग दूध आणि साखर याच्या सेवनानेच जर एखादा रोग नाहीसा होत असेल तर मग कडुनिंबाचं औषध का घ्यावं. लक्षात आलं का. तेच करावं. त्याचप्रमाणे जर मोक्ष प्राप्त होण्याकरिता केवळ श्रवणानेच आपल्याला तो होतोय असं ज्ञानोबराय सांगत असतील, तर मग मनाचा निरोध करणं, इंद्रियांच्या प्रवृत्ती दाबून टाकणं, जप तप करणं, ह्या गोष्टी करण्याची काही नाही, आवश्यकताच नाही. तसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिय दुःख न देता येथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. केवळ ऐकण्यामध्येच काय आहे, मोक्ष आहे. त्याकरिता इंद्रियांना दुःख देण्याची आवश्यकता नाही, मनाचा मारू करण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट मात्र आहे, ऐकावं लागेल. लक्षात आलं का. व्यवहारात सुद्धा बघा, जो मनुष्य ऐकून घेतो ना त्याला महत्त्व प्राप्त होतं. कुटुंबाचा विचार करा, उलट उत्तर देणाऱ्याला त्या कुटुंबात कधीही महत्त्व प्राप्त होत नाही. तो ऐकून घेतो. म्हणजे ऐकणं हे जर व्यवहारातही महत्त्वाचं असेल तर अध्यात्मामध्ये तर ते आहेच आहे. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. एकले अवधान दिजे, एकटं काय करा, मला तुम्ही श्रवणाकडं काय करा, लक्ष द्या. त्या रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं उदाहरण मी पाठामध्ये बहुतेक वेळेस सांगितलेलं असेल. एकाग्र चित्ताची काय आवश्यकता आहे. ब्रह्मवस्तू ही कशी आहे, सूक्ष्मात सूक्ष्म आहे, व्यापकात व्यापक आहे आणि सूक्ष्मात सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्म असलेल्या गोष्टीचा विचार करण्याकरिता आपली बुद्धी ही काय व्हावी लागणार आहे, सूक्ष्म व्हावी लागणार आहे. आपल्या बुद्धीनं जर वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो तर ब्रह्मस्वरूपाचा आपल्याला विचार करता येईल का, करता येणार नाही. मग त्यांनी उदाहरण काय दिलं, सुई आहे आणि त्या सुईमध्ये दोरा ओवायचा आहे. तर त्या सुईमध्ये दोरा ओवण्यापूर्वी आपण काय करतो, त्या दोऱ्याला असं पाणी हे लावून थुंकी लावून काय करतो, ते पिळतो आणि त्याचं टोक एक टोक करतो. लक्षात आलं का, सारखं करतो, पूर्ण एकाग्र करतो आणि मग त्या सुईच्या त्या छिद्रामध्ये काय करतो, त्या दोऱ्याला ओवतो असतो. जर आपण तसं केलं नाही, त्या दोऱ्याला एकाग्रता आणली नाही, तर त्या सुईच्या छिद्रामध्ये तो दोरा जाईल का, कितीही प्रयत्न केला तरी तो त्याच्यामध्ये जाणारच नाही. तसं या ब्रह्मतत्वामध्ये आपल्या बुद्धीनं प्रवेश करावा असं वाटत असेल तर या बुद्धीला देखील काय करावं लागेल, एकाग्र करावं लागेल. अनेक ज्या फांद्या आहे, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायी नमास सांगितलेलं आहे ना. खूप शाखा निरनिराळ्या आपल्या बुद्धीला फुटलेल्या शाखा जर असतील तर त्या सूक्ष्म असलेल्या तत्वामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. त्यासाठी काय करावं लागेल, ती एकाग्रताच आपल्याला आणावी लागणार आहे. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक. आमचे डॉक्टर महाराज सांगत असतात कसं ऐकायचं म्हणले, किती एकाग्रता करायची. एखाद्या खोलीमध्ये, एखाद्या घरामध्ये आपले विरोधी असलेले लोक, आपलं अहित करणारे, आपलं हिताचा विचार न करणारे असे जे लोक आहेत ते जर एकत्र बसलेले असतील, आपले भाऊबंद, आणि त्यांची चर्चा चालू असेल आणि नेमकं आपण त्या रस्त्याने चाललेलो असतो आणि आपल्याला आपलं नाव ऐकू आलं, ते आपल्याविषयी काहीतरी बोलत आहेत असं आपल्याला कळालं, तर आपण त्या खिडकीजवळ जाऊन
जितक्या एकाग्रतेने ऐकतो ना तितकं एकाग्रतेने ऐकायचं म्हटलं. लक्षात आलं का? नेमकं माझ्या संबंधी हे काय बोलतात, लक्षात आलं का? तितकी एकाग्रता आणली तरी काय होतंय, सर्व सुखाला आपण पात्र होऊन जातो. तरी अवधाने ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. इथं लक्षपूर्वक ऐकणं आणि सर्व सुखाला पात्र होणं याचा कार्यकारण भाव सांगितलेला आहे. लक्षात आलं का? एक असतं कारण आणि त्या कारणापासून निर्माण काय होत असतं, कार्य. जसं घट गाडगं हे काय आहे, कार्य आहे. कशाचं? मातीचं. माती हे काय आहे, कारण, आणि घट हे काय आहे, कार्य. जसं कापूस हे काय आहे, कारण, आणि हा कपडा हे काय झालं, कार्य झालं. इथं कार्यकारण संबंध कोणामध्ये आहे, लक्षपूर्वक ऐकणं आणि सर्व सुखाला पात्र होणं, प्राप्त होणं. लक्षात आलं का? मग सर्व सुखाला प्राप्त होणं, सर्व सुखाला पात्र होणं हे झालं कार्य. त्याचं कारण काय आहे, लक्षपूर्वक ऐकणं. लक्षपूर्वक ऐकलं रे ऐकलं की सर्व सुखाला पात्र झाला म्हणूनच समजा. याच्यामध्ये कार्यकारण भाव सांगितलेला आहे. पण ते लक्षपूर्वक ऐकण्यामध्ये, शास्त्र श्रवण करण्यामध्ये काय आहेत, अनंत प्रकारचे अडथळे. ते 4 प्रकारात त्याचं वर्णन नाथरायांनी केलेलं आहे भागवतामध्ये. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद असे 4 प्रकारचे काय सांगितले आहेत, विघ्न सांगितलेले आहेत. कारण कोणतीही चांगली गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये काय असतात, विघ्न असतात. आणि श्रेयांसी बहुनी विघ्नानी असं एक वचन आहे शास्त्रामध्ये. चांगल्या कामामध्ये विघ्न भरपूर असतात. लक्षात आलं का? मग श्रवणामध्ये सुद्धा काय आहेत, विघ्न आहेत, अडथळे आहेत. त्याला अंतराय असा शब्द तिथं वापरलेला आहे. ध्यानामध्ये देखील काय आहेत, विघ्न आहेत, अडथळे आहेत. तुमच्या समाधी मार्गामध्ये, योग मार्गामध्ये देखील काय आहेत, अडथळे आहेत. ज्ञान मार्गामध्ये देखील काय आहेत, अडथळे आहेत. आणि ते विघ्न दूर केले तरच आपण तिथं काय होऊ शकतो, पोहोचू शकतो. कोणते कोणते ते अडथळे आहेत मी त्याचं फक्त नामोल्लेख केला आहे. त्याचं उद्या आपण चिंतन करणार आहोत. ज्ञानमार्गामध्ये येणारे कोणते कोणते अडथळे आचार्यांनी सांगितलेले आहेत. योग मार्गामध्ये येणारे कोणते कोणते अडथळे आहेत ज्याचं वर्णन पतंजलींनी योगदर्शनामध्ये केलेलं आहे. आणि श्रवणामध्ये आणि ध्यानामध्ये येणारे कोणते कोणते विघ्न आहेत ज्याचं वर्णन भागवतात, मूळ भागवतात आलं आहे. त्याचं विस्तार नाथरायांनी केलेला आहे. त्याचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. या उभीचा सरळ असा अर्थ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आता मी जे काही तुम्हा पुढे सांगणार आहे, श्रोत्यांना म्हणतात, हे मी सांगत असताना एकटं लक्ष जर तुम्ही दिलं, काय दिलं, लक्ष दिलं, दुसरं काय नाही, दक्षिणा दान दक्षिणा नाही दिली, काय दिलं, एकटं लक्ष दिलं तरी देखील तुम्ही काय होणार, सर्व सुखाचे अधिकारी होणार. सर्व सुख प्राप्तीला तुम्ही काय होणार, पात्र होणार, योग्य होणार. आणि हे माझं जे बोलणं आहे हे सहज असं बोललेलो मी नाही, तर हे प्रतिज्ञापूर्वक बोललेलो आहे. आणि ही प्रतिज्ञा ही अशी एकट्या दुकट्याने नाही केली, 4 चौघात उघड प्रतिज्ञोत्तर माझं हे आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की.